नमस्कार, आरेकर किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत डिलिशियस चंकी मँगो जॅम। यासाठी मी हापूस आंबा घेतलेला आहे आणि याचा आपण गर काढून घेऊया। मला चंकी करायचा असल्यामुळे मी आंब्याचा पल्प आणि थोडे आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आंब्याचा गर एकूण पाऊण किलो आहे। यासाठी मी पाव किलो साखर घेतली आहे आणि एका लिंबाचा रस घेतलेला आहे। गॅसवर एक सॉसपॅन गरम करत ठेवलं आणि त्यामध्ये मी आंब्याचा हा पल्प काढून घेतला आणि त्यामध्ये साखर घातली आणि आपण ज्या आंब्याच्या फोडी केलेल्या आहेत त्याही यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे। आंबा आणि साखर आता आपण एकत्रपणे ढवळून घेऊया। हळूहळू साखर विरघळायला लागते। साखर विरघळली की आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे। अधेमध्ये मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यासाठी तुम्ही स्पॅच्युला किंवा सपाट कालथ्याचा पण वापर करू शकता आणि असं कडेकडेने पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला लागतं। हे बघा, या प्रकारे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट होत आलं की गॅसची फ्लेम बंद करायची आणि यामध्ये आता आपल्याला 1 चमचा लिंबाचा रस ॲड करायचा आहे आणि हा लिंबाचा रस आपण परत एकदा जॅममध्ये मिक्स करून घेऊया आणि मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया। गरम असताना जॅमची जी कन्सिस्टन्सी आपल्याला पातळ वाटत असते ती जॅम गार झाल्यानंतर अगदी परफेक्ट होते। मला हा जॅम बनवण्यासाठी मंद आचेवर 1 तास लागला। थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता जॅमची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे। आता हा जॅम आपण एका काचेच्या बरणीमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। यासाठी मी एक काचेची बरणी व्यवस्थित स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे। तुम्ही कोरडीच बरणी वापरायची आहे तर हा जॅम पूर्ण वर्षभर फ्रीजमध्ये व्यवस्थित टिकतो। जर तुम्हाला जॅमचं चंकी टेक्स्चर आवडत नसेल तर तुम्ही मँगोच्या फोडी न घेता मँगोचा पल्प घ्या, म्हणजे त्याचं टेक्स्चर स्मूथ येईल। लहान मुलांना पोळीचा रोल करून देण्यासाठी किंवा ब्रेड जॅम किंवा स्मूदीमध्ये हे तुम्ही नक्की वापरू शकता। नक्की ट्राय करून बघा मँगो जॅम। अजूनही आंब्याचा सीझन संपलेला नाही आहे, बाजारात आंबे उपलब्ध आहेत। तोपर्यंत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।